तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर जाण्यासाठी आपल्याला असा इंटरफेस येईल. इथे आपण ओके करावे. महाडीबीटीच्या साईडवर गेले तर आणि हा पण ओके करावे. आता इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथे वैयक्तिक शेतकरी गट आणि आधारित लॉग इन असं 3 ऑप्शन येईल. आपल्याला काय करायचं, वैयक्तिक शेतकरी केलंय तर आपण इथे शेतकरी आय डी प्रविष्ट करा. शेतकरी, आता मी शेतकरी हा, माझ्या जवळून ट्रॅक्टर गेलाय, तर शेतकरी आय डी प्रविष्ट करा. इथे आपल्याला जो फार्मर आय डी आहेत 11 अंकी नंबर हा इथे टाकावा लागतो. मी इथे टाकलेला आहे आणि इथे ओ टी पी पाठवावर ओ टी पीवर क्लिक करायचं आणि ओ टी पी येणार कास्तकाराला, ज्यांचं आपण आधार कार्ड, हा बघा इथे ओ टी पी यशस्वीरित्या आधार कार्ड असलेल्या ज्या आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक आहेत त्यावर ओ टी पी जाईल आणि इथे ओ टी पी टाकावे. ओ टी पी टाकल्यावर इथे ओ टी पी तपासावर क्लिक करावे. ओ टी पी जुळला नाहीत. आता ओ टी पी बराबर टाकावं लागेल. समजा आपल्याला ओ टी पी टाकल्यावर असं ओ टी पी तपासावर क्लिक करायचं. ओ टी पी बराबर टाकावे आणि त्यानंतर डायरेक्ट त्या आपण प्रोसेसिंग सुरू आहे तिथे आणि हा असा इंटरफेस येईल. इन्फॉर्मेशन सक्सेसफुली. आता इथे हा पहिला आहे वैयक्तिक तपशील. हा वैयक्तिक तपशील जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला भरावं लागेल थोडंसं. हा बराबर असेल, समोर तुमचं अपंगत्व आहे का नाही हे भरावं लागेल. सोपं आहे. आता माझं संपूर्ण भरून आहे 100%. 1-2 वैयक्तिक भरले की 100% भरून जाते, काहीच नाही. आता अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, घटकांसाठी अर्ज करा, दुसऱ्या भागावर जावं लागेल. इथे घटकांसाठी अर्ज करा, इथे जावं लागेल. इथे गेल्यावर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे वितरण आणि फलोत्पादन यामधून आपल्याला कृषी यांत्रिकीकरण निवडावं लागेल आणि बाबी निवडा यावर क्लिक करावं लागेल. बाबी निवडावर क्लिक केलं. आता मी कोणत्या गावाचा, तालुका कोणता आहे हे तालुका निवडायचं, गाव कोणतं आहे तर साखर आहेत, निवड करायचं. कृषी यांत्रिकीकरण खरेदीसाठी अर्थसहाय्य इथे क्लिक करायचं. तपशील, आता तपशील काय आहेत, ऑटोमॅटिक येईल. इथे थोडं थांबायचं, तपशील येईल. इथे झालंय. स्वचालित आपण काहीही निवडू शकतो यामधून. स्वचालित, मनुष्यचालित अवजारे, स्वचालित अवजारे तर मनुष्यचलित अवजारे, आपल्याला जे पाहिजे ते मनुष्यचलित अवजारेवर आपण क्लिक करू शकता. निवड करा. आता कोणतं मशीनचा प्रकार काय आहे इथे येईल, थोडं टाइम लागेल. इथे मशीनचा प्रकार आहेत, समजलं. आता इथे मशीनचा प्रकारावर आपल्याला क्लिक करावं लागेल. इथे सर्व आहेत, आंतरमशागत अवजारे, इतर अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्रे, चिखलगती, जमीन सुधारणा, टोकन यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, यासाठी आपण सर्वांसाठी अर्ज करू शकता. सर्व आता आपल्याला काय निवडायचे आहेत हे यामध्ये आहेत. क्लिक करायचं हां, आणि इथे आपल्याला पीक संरक्षित अवजारे इथे क्लिक करायचं आणि इथे तर इथे आलं. इथे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप केलाय. सहमती द्यायची, इथे क्लिक करायचं आणि जतन करावर क्लिक करायचं. आता घटकासाठी यस झालंय. आता मी इथे नो करतो. तुम्हाला आणखी निवडायचं आहे का? नो, मला एकासाठीच करायचं आहे. झालंय. आता हा जतन झालंय. तर मेनूवर गेलंय, आपण मेनूवर गेले, अर्ज सादर करावर क्लिक करायचं. इथून परत जायचं नाही. अर्ज सादर करावर आपण बाबी निवडलेल्या अर्ज सादर करावर क्लिक करून अर्ज सादर करा. अर्ज सादर करा. इथे पहावर क्लिक करायचं.
झालंय, हे दोन्ही केलंय मी समजा. इथे योजनेसाठी मार्गदर्शक सूचना, पे ॲप्लिकेशन फी, इथे तुम्हाला मेक पेमेंट तुम्हाला ₹23 दरवर्षी भरावं लागेल. इथे पेमेंट एकदा जर भरलं तर दुबारा भरायची गरज नाही. कशाने करता ते पेमेंट तुम्ही भरू शकता. इथे असं तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, असा होता तुम्ही अर्ज करू शकता महा-डी-बी-टीवर. जर तुम्हाला भरता येत नसेल तर मी भरून देईल. या नंबरवर व्हॉट्सअप करा. धन्यवाद.